हित न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर. धाप चित्रपटाबद्दल आपण काय सांगाल? धाप चित्रपट रिलीज करण्यासाठी मला 10 वर्ष लागली, आर्थिक अडचणी. पण कधी कधी म्हणतात की योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नाही, आणि ते स्टेप बाय स्टेप पुढे जात राहिलो आणि त्याचा फीडबॅक घेत राहिलो. जरी चित्रपट रिलीज होत नाहीये तरी मी सोशल मीडियावरती काम करत राहिलो, रील्सच्या माध्यमातून म्हणा, किंवा शक्यतो रील्स करत नाही मी, युट्यूबवरती सिरीज करतो आणि तेच पार्ट्स करून व्यवस्थित चांगले जे सामाजिक संदेश देणाऱ्या मालिका असतात त्या करत असतो. तर त्यातनं चांगलं फॅन फॉलोइंग वाढलं, इंस्टाग्रामला चांगले फॉलोअर्स झाले. शेवटी चित्रपट कंटाळून त्याचा विषय बंदच केला होता. म्हटलं आता आपण युट्यूबलाच चित्रपट टाकू. आणि मग विक्रांत दादा खैरे जे आपले लक्ष्मी सिनेप्लेक्सचे जे ओनर आहेत, लक्ष्मी थिएटरचे, तर त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली की मला प्रीमियर शो ठेवायचा आहे कलाकारांसाठी, आणि त्याच माध्यमातून पुढे थोडी चर्चा झाली की आपण आपल्या थिएटरला रिलीज करू शकतो का सिनेमा. तर त्यांनी होकार दिला आणि कदाचित त्याचमुळे आज आपला जो धाप चित्रपट आहे तो रिलीज झाला, एक थिएटर का होईना. आणि गेली 3 आठवडे झाले तर हा चित्रपट हाऊसफुल सुरू आहे. तुम्ही आता इथे जवळ तुम्ही बघताय की प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे. तर हे सगळं आहे. तालुक्यातून कसा प्रतिसाद भेटतोय म्हणजे तुम्हाला? तालुक्यातून प्रतिसाद म्हणायचं स्पष्ट भाषेत तर थोडा अजून नरम गरमच आहे. कारण आम्ही तर पाहिलं भरपूर प्रेम देत आहेत तुम्हाला लोक. हो, भरपूर प्रेम देत आहेत. खरं सांगायचं तर काही समजा हर्षल भाऊ वाजगे त्यांनी सुरुवात केली, शो स्पॉन्सर केले महिलांसाठी, आणि सगळ्यांचे फीडबॅक चित्रपटाबद्दल चांगलेच आहेत. त्याच्यानंतर अनिल गुरुजी असतील रानमळ्या बेल्ल्याचे, त्यांनी शिक्षकांसाठी शो अरेंज केला होता. परत राजेंद्र भाऊ कोल्हे असतील, त्याचबरोबर पंकज कंसे असतील, शेळकेसर असतील, यांनी त्यांच्या सहकार्यासाठी शोज घेतले होते आणि ते पसंतीचे उतरले. आणखी खूप इन्क्वायरी आहे शो सोल्ड आउट साठी. पण मला असं वाटतं की फक्त प्राथमिक चर्चा किंवा फक्त बोलून नव्हे तर प्रत्यक्षात कृती करून सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे. आज करू उद्या करू यापेक्षा. आणि दुसरं, प्रेक्षकांना एक आव्हान आहे की कोणीतरी स्पॉन्सर करेल आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोफत चित्रपट पाहायला मिळेल, या आशेवर राहण्यापेक्षा की आपण एक आपल्या तालुक्यातला मुलगा पुढे जातोय, तुम्ही चित्रपटाच्या प्रतिक्रिया पाहताय, तुम्हाला बघायची इच्छा पण आहे, पण कुणीतरी दाखवेल या आशेवर जर तुम्ही असाल तर तसं करू नका. कारण आपल्याला प्रत्येक शो गाजवायचा आहे आणि चालवायचा आहे. स्वखर्चाने या, कारण फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. स्वतः आपण तिकीट काढून बघितल्याचा आनंद एक वेगळा आहे. मी थिएटर समोर असतो, तिथेच थांबतो, सर्वांना भेटतो. तर माझी एक नम्र विनंती असेल की जसं मी प्रत्येक व्हिडिओत म्हणतो, आपल्या तालुक्याची एवढी लोकसंख्या आहे, जर आपण सगळ्यांनी मनावर घेतलं आणि ठरवलं की हा चित्रपट आपल्याला इथेच हाऊसफुल करून चालवायचा, इथंच 1 करोड रुपयाचं कलेक्शन करायचं, तर ते शक्य आहे. पण ते प्रत्येकानं मनावर घेतलं पाहिजे. कारण आपल्याला जर ऑल ओव्हर महाराष्ट्र सिनेमा रिलीज करायचा असेल, तसे प्रयत्न चालू आहेत, तर त्याचा खर्च बघता थोडंसं गळायला होतं की बाबा कसं शक्य आहे. जर सगळे लोक इथे येऊन चित्रपट बघितले, इथं जर भांडवल तयार झालं तर पुढे जाता येईल, आणि ते तितक्या ताकदीनं मिळत नाहीये. आज सगळ्यांपर्यंत प्रमोशन पोहोचलंय. इकडे थिएटरकडे येताना लोक मला भेटतात, प्रेक्षक भेटतात, तुमचे व्हिडिओ पाहिले, आम्ही येणार आहे सिनेमाला. पण प्रेक्षकांच्या वेळेनुसार सुद्धा आपण शो अरेंज केले, फक्त तुम्ही येत का नाही अजून, हा एक प्रश्न आहे. तर माझी ती विनंती आहे की तुम्ही या नक्की आणि बघा. चालेल सर, पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चॅनेलकडून. धन्यवाद, आपण वेळ दिला, आपले आभार. थँक्यू, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.